पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे हे एका मोर्चाच्या निमित्ताने महानगरपालिकेमध्ये गेले होते. प्रोटोकॉलनुसार महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचं निवेदन घेणं कर्मप्राप्त होतं, परंतु महानगरपालिका आयुक्तांनी निवेदन घेतलं नाही. इतरही कोणी अधिकारी त्या ठिकाणी आलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस एखादा सुवर्ण मंत्री येतो किंवा उच्चवर्णीय जे काय मंत्री आहेत, अशा वेळेस मात्र हे अधिकारी त्यांच्या समोर रस्त्यावरती उभे राहून त्यांचं काय म्हणणे ऐकून घेतात. परंतु आमच्यातला अनुसूचित जाती जमातीचा दलित व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचल्यानंतर देखील जातीय भावनेतून त्यांचा जो अवमान झालेला आहे, हा आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही, हा आजचा मेसेज आहे. काय मागणी करतायत? मागणी अशी आहे की महानगरपालिका आयुक्ताची हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांच्यावरती जातीय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तातडीने त्यांनी आजची आज माफी मागितली पाहिजे. त्यांनी त्यांची प्रेस नोट जाहीर केली पाहिजे. यासाठी आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण बघत आहात. हा काय एका पक्षाचा मोर्चा नाहीये, एका गटाचा मोर्चा नाहीये. हा आक्रोश आहे, हा दलितांचा आक्रोश आहे, हा आंबेडकरी चळवळीचा आक्रोश आहे. आणि फक्त नुसता हा जो प्रकार घडलेला आहे, काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिला असेल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेब मुंबईमध्ये आले होते. ते मुंबईत आल्यानंतर देखील प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं. एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही. माध्यमांनी दखल घेतली, वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या, त्यानंतर मात्र त्यांचा विधानसभेमध्ये सन्मान केला. आता आम्ही मोर्चा काढल्यानंतर उद्या म्हणून अण्णासाहेब तुम्ही या, त्यांचा आम्ही सन्मान करतो. ही वेळ कशाला आली पाहिजे, ही वेळ येऊ नये म्हणून हा आक्रोश आहे आणि हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. ठीक.